तुम्ही जसे बाबा आहात तशी मी आई आहे. विसरता? आपली मुलंच आनंदात नसली तर आपण कसं आनंदात राहणार विद्या? असं म्हणायचंय ना तुम्हाला आता? म्हणून खावंच वाटत नाही. तुझा उपयोग होतोस. मग काय ते माइंड खर्चल्यानं हलवल्यानं फिक्स असतं. अक्षराचं असं झाल्यापासून ना कशात मनच लागत नाही. काही खाऊ प्यावंसंच वाटत नाही. असं म्हणून कसं चालणार? आपणच जर असं आल्या पावली परत जा कोण म्हणून. देणार? आपल्याला हो. आणून चालणार नाही. मोजके हाणून घेऊन बसली होती तर. मी हा लढा कुठे कसा लढायचा याचा विचार करतो. तेव्हा आपली अक्षरा स्वाभिमानी आहे. ती आपली मदत कधीही घेणार नाही. आता आताच बघ ना, त्या अधिपतींच्या मनातलं आपलं स्थान कायम राहावं म्हणून तक्रार केली हे तिने स्वतःवर घेतलं. कायम दुसऱ्याचा विचार करत राहते. अहो, संकटाने त्याच व्यक्तीवर येतात ज्यांच्यामध्ये या संकटांना धीराने तोंड देण्याची हिंमत असते. संकट म्हणजे मानली तर संकट असतात, नाही तर आयुष्याचा मार्ग असतो ना. आणि हे तुम्हीच मला नेहमी सांगत असता. विद्या, अगं ही संकट जर आपल्यावर आली असती ना तर आपण मार्ग काढला असता किंवा काढू. पण ही परिस्थिती ज्यावेळेला आपल्या मुलांवर येते ना त्यावेळेला जीव तुटतो. अक्षराच्या पोटात बाळ वाढते. आत्ताच्या परिस्थितीचा आपण त्याच्यावर का म्हणून परिणाम होऊ द्यायचा? त्या विचाराची काय चूक? म्हणूनच मी म्हणते की तिला तिच्या घरी जाऊ दे. अहो, यातच त्या बाळाचे मूल्य आहे ना. म्हणजे ते बाळ आपल्या घरात राहू शकत नाही का? समजा ते जर इथे राहिलं. ही जगाची रीत आहे. हे बघ, मी ही रीत काहीही मानत नाही. मी अक्षराला इथून कुठेही पाठवणार नाही आणि जाऊही देणार नाही. अहो पण विद्या, मला याच्यापेक्षा जास्त काहीही बोलायचं नाही. एका ढकलून घातल्या ती कसं आल्या पावली परत जा. काय करणार तिथे? वहिनी वहिनी आला कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुम्ही? ठीक. टेन्शनमध्ये दिसताय वहिनी. काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? हो, घरी सगळं ठीक आहे. काय झालं वहिनी? मी असं फोन करून बोलावून घेतलं. सगळे भेटून बोलण्यासारखं होतं ना वहिनी. ते मी बोला ना वहिनी.